गोपाल कृष्ण भगवान की। भगवानपि तत्रैव बलदेवेन संयुतः अपश्यन्निवसन् गोपान् इंद्रयागकृतोद्यमान्। गेल्या 6 दिवसांपासनं मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहामध्ये आपण भगवंतांच्या दिव्य लीलांचं श्रवण मनन आणि निधिध्यासन करत आहोत। आज आपल्या कथेचा 6वा दिवस आहे। काल आपण कशा प्रकारे भगवंत मथुरेतून गोकुळाला जातात, वाटेमध्ये यमुना नदी आली, ती नदी वर वर का येऊ लागली त्याची आपण काही कारणं बघितली। त्यानंतर भगवंत तिथं पोहोचले, नंदबाबांना कळालं, यशोदेला कळालं, त्या ठिकाणी मोठा उत्सव सुद्धा साजरा झाला। नेमका उत्सव शब्दाचा अर्थ काय आपण काल बघितलं। उत म्हणजे ईश्वर, सव म्हणजे प्रकट होणे। ईश्वर ज्या ठिकाणी प्रकट होतो त्याला म्हणायचं उत्सव। त्यानंतर एक 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 असुर येण्यास सुरू झाले। पहिल्यांदा पूतना आली। ते पूतना म्हणजे काय, ती पूतना नेमकी चतुर्दशीला का आली इत्यादी आपण वेगवेगळे अर्थ बघितले। पूतनेची कथा बघितली की ज्या पूतनेला, जी पूतना भगवंताला विष पाजायला आली, भगवंतांनी त्या पूतनेला सायुज्यता दिली, तिला मुक्त केलं। आपल्यासारखा जर असता, आपल्याला जर कोणी मारायला आलं तर आपण कसा बदला घेतला असता। आपण भगवंत म्हणजे याच्यातून आपल्याला भगवंत हा किती दयाळू आहे हे लक्षात येतं। ठीक आहे, माणूस चुकतो, त्याला मी सुधरवेन। पुढे शकटासूर आला, त्यानंतर जसे जसे भगवंत रांगू लागले त्यांचं नामकरण इत्यादी आपण काल केलं। कृष्ण नाव ठेवलं, कृष्ण शब्दाचे अर्थ बघितले। जसे जसे कृष्ण मोठे होऊ लागले वेगवेगळ्या खोड्या करू लागले। आपल्या वेळेनुसार आपण भगवंतांच्या काही खोड्या आपण बघितल्या। त्याच्यानंतर भगवंत खूप खोड्या वाढल्या असं जेव्हा आईला कळालं त्यावेळेस आईने भगवंतांना वनामध्ये पाठवलं, गाय घेऊन तुम्ही वनामध्ये जायचं। आणि वनामध्ये गेल्यानंतर भगवंत तिथं मग वेगवेगळे खेळ खेळू लागले। त्याच्याच मध्ये कालियाचा उद्धार केला। आपण काल बघितलं, सगळ्या मित्रांना खूप भूक लागली आणि भूक लागल्यानंतर सगळ्या मित्रांनी सांगितलं आता आम्हाला खेळायचं नाही, आता आम्हाला जेवायचंय। मग आपण त्यावेळेस भगवंतांनी काल्याची लीला कशी केली ते बघितलं। वस्तुतः काला या शब्दाचा अर्थ काय, काल मी थोडं वेळेअभावी तुम्हाला सांगितलं नाही काला म्हणजे काय आणि काल्याचं महत्त्व आपल्याकडे किती आहे। आपल्याला असं वाटतं की दही आणि लाही एकत्र केलं म्हणजे काला, एवढंच ना। आपल्याकडे आपल्या संतांनी काल्याचं खूप महत्त्व सांगितलंय। काला हा सहजासहजी कोणालाही मिळत नाही। म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तर अशी प्रथा आहे की काल्याशिवाय समाप्ती नाही। काल्याचं कीर्तन मग समाप्ती, पण लोक त्याचा एवढा वेगळा अर्थ घेतात। काल्याचं कीर्तन म्हणजे आधी सगळी बांधाबांध करूनच येतात ऐकायला, तसा अर्थ नाहीये त्याचा। काला हा खूप दुर्लभ आहे।
तुम्ही म्हणाल दही आणि लाही एकत्र करणं जर काला असेल तर 5 रुपयाचं 10 रुपयाचं दही, एक 10-20 रुपयाचे मुरमुरे एकत्र केले, काय दुर्लभ आहे का? 20 रुपये कोणाला दुर्लभ आहेत का? मग तुम्ही कसं म्हणता काला दुर्लभ आहे? त्याला काला म्हणत नाहीत. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. असं समजा सप्ताह आहे, एखाद्या माणसाने एकही दिवस कीर्तनाला आला नाही, कथेला आला नाही, प्रवचनाला आला नाही, कशालाच आला नाही, त्यांनी कधी काही अन्नदान केलं नाही, कुठली पंगत घेतली नाही, काहीच केलं नाही, एवढंच कशाला काल्याच्या कीर्तनाला सुद्धा आला नाही, फक्त कीर्तनातली आरती झाली, आरती झाल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी फक्त हात समोर केला. आता मला सांगा त्याला काला मिळेल की नाही? मिळेल. मग जो कीर्तनाला येत नाही, कथेला येत नाही, ऐकायला येत नाही, पंगत देत नाही, नामस्मरण करत नाही, काहीच करत नाही, त्याला जर एवढ्या सहजासहजी काला मिळत असेल, मग काला कसा दुर्लभ झाला? एकाने फार सुंदर सांगितलं की त्याच्या हातावर दही लाही पडेल, काला पडणार नाही. प्रसाद नाही मिळणार त्याला. तुम्हाला खोटं वाटेल, तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, म्हणे की काला स्वर्ग लोकामध्ये सुद्धा दुर्लभ आहे. तुम्हाला माहिती आहे ना ती कथा? काल्याच्या आसे देव जळी झाले मासे. हे भगवंतांनी काला वगैरे केला, खाऊ लागले सगळे, देव आले म्हणे, भेटला नाही काला. देवांनी, स्वर्गातल्या देवांनी विचार केला, आपण ठीक आहे इथं मिळालं नाही ना, म्हणजे पोरं काला खाल्ल्यानंतर हात धुवायला येतील ना नदीवर, यमुनेवर, मग आपण एक काम करूयात, त्या हाताला चिटकलेलं जे काही थोडं असेल ते प्राप्त करण्यासाठी आपण नदीमध्ये मासे होऊन जाऊत आणि मग ते हात धुतले की ते खाऊत. काल्याच्या आसे देव जळी झाले मासे. पण भगवंतांनी सांगितलं पोरांनो आज काला खाल्ल्यानंतर हात धुवायचं नसतो म्हणले, अजिबात पाण्यात जायचं नाही, चोर आलेत म्हणले सध्या. देवांना काला मिळाला नाही. ते जे देव होते म्हणे त्यांना थोडं डोकं कमीच होतं म्हणे. का माहितीये? त्यांना काला मिळावा म्हणून मासे व्हावं वाटलं, परंतु भगवंताचा भक्त व्हावा वाटलं नाही. जर गोपाळ झाले असते तर भगवंतांनी स्वतः हातात त्यांच्या तोंडामध्ये काला भरवला असता. पण थोडक्यामध्ये कसं झालं माहिती आहे का, की महिनाभर नोकरी करायला नको, पण पगाराच्या दिवशी मात्र हजर राहायचं. मिळेल का? असं कसं जमेल? देवांना काला मिळाला नाही. पुढे जाऊन सांगतो, स्वर्गातच जाऊ द्या, वैकुंठामध्ये सुद्धा काला दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेषः लाभ संत संगे. वैकुंठामध्ये काला दुर्लभ. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, तुम्ही काल्याचे अभंग बघा. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला नाही. असं म्हणतात की एकदा नामदेवरायांना भगवंत म्हणाले चला वैकुंठात. नामदेवराय म्हणाले येणार नाही.
वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. वैकुंठा जाऊन काय बा करावे, तिथं जाऊन काय करायचे, उगेच बैसावे मौन रूप, तिथं जाऊन काय करायचे. नामदेवराय म्हणाले चला, आपले देव म्हणाले चला, म्हणे येणार नाही. काय आहे तुमच्या वैकुंठात? शेवटी देवांनी सांगितलं तुम्हाला मी अमृत देतो. काय सांगितलं? अमृत देतो. नामदेवराय म्हणाले अमृत काय आहे माहिती आहे का? अमृत हे विषयाचा सख्खा भाऊ आहे. आहे की नाही सांगा बरं? विषयाचा सख्खा भाऊ आहे. आता कसं आहे ते सांगता का? मी सांगू? मीच सांगू? बघा बरं, असं समजा तुम्हाला समुद्र मंथनाची कथा माहिती आहे. आता मला सांगा विष कुठून निघालं? समुद्रातून. अमृत कुठून निघालं? मग सख्य भाऊ झाले की नाही? दोघांची उत्पत्ती एकाच ठिकाणून आहे ना. मी सांगत नाही, माऊली म्हणतायत काळकूटाचे सहोदर, मृत्यू भेणे प्याले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. काळकूटाचे सहोदर. सहोदर याचा अर्थ काय? एकच उदर, म्हणजे सख्य भाऊ. म्हणजे हे अमर हे जे देव आहेत ते अमृत पिलं म्हणे त्यांनी. अमृत पिलं याचा अर्थ काय? ते चिरकाल जगत नाहीत. देहाचे पुरंदर 14 जाती, म्हणे एक ब्रह्मदेव जाईपर्यंत 14 इंद्र बदलतात. म्हणे आम्हाला नको, अमृत नको, आम्ही वैकुंठात येणार नाहीत. देव म्हणाला हो चला, हो अमृत देतो. नामदेवराव चिडले. मग काय म्हणे अमृत अमृत करताय? तुमच्याकडे अमृत आहे, आमच्याकडे अमृतानुभव आहे. देव म्हणाले चिंतामणी देतो चला. चिंतामणी म्हणजे काय माहिती आहे? त्याची एक व्याख्या आहे. यस्य कांती लवस्पृष्टम कांस्यन ताम्रमयस्त्रिषु पाषाणादिकमन्यद्वा सर्वं भवति कांचनम चिंतामणी सविज्ञेय मुनिभिः सिद्ध साधना. म्हणे त्या कशाचाही स्पर्श झाला किती सोनं होतं. किती छान आहे बरं. पाहिजे का कोणाला तो चिंतामणी? देव म्हणाले चला तुम्हाला मी चिंतामणी देतो. नामदेवरायांनी विचारलं किती देता? देवाने सांगितलं आहेची एक म्हणे, एक देतो, किती देऊ? नामदेवरायांनी सांगितलं तुमच्याकडे एक चिंतामणी आहे, आमच्याकडे चेतना चिंतामणीचे गावच्या गाव आहेत म्हणले. नामदेवराय वैकुंठात गेले नाहीत. वर्णन आहे वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुम्हाला काला वैकुंठात मिळणार नाही, तुम्हाला काला स्वर्ग लोकात मिळणार नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो काला हा भगवंताला सुद्धा दुर्लभ आहे, विष्णूंना सुद्धा. म्हणून भागवतात काल याची लीला फक्त एका अध्यायात आहे. भगवंताने एकदाच काला का केला? टीकाकारांनी सांगितलंय की भगवंताने काला एकदा केला नाही, काला एवढा दुर्लभ आहे की भगवंतांच्या सारख्यांना सुद्धा एकदाच करता आला. एवढा काला दुर्लभ आहे. म्हणून म्हणतो मी काला म्हणजे काय? काला कुणाला मिळतो? एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. ज्याने आधी एके ठाई जो आलेला आहे त्यालाच काला मिळू शकतो. तुम्ही
इथं मला वाटते पूज्य चैतन्य महाराजांचं पण इथं प्रवचन झालेलं आहे बघा, हो, देगलूरकर महाराजांचं. याच्यावर त्यांनी एक फार सुंदर श्लेष केलेला आहे. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. ह्याचा अर्थ कसा जोडायचा? ज्या भाविकाला भावी कालामध्ये काला मिळावा असं वाटत असेल त्यांनी आधी एके ठाई आलं पाहिजे. कळालं का? नामाचं दही आणि प्रेमाची लाही ही जेव्हा एकत्र येतं त्यावेळेस म्हणे त्याला काला म्हणतात. मग हे नाम आणि प्रेम हे सोपं आहे का? आपण बघितलं ना, माऊलींनी सांगितलंय, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, नाम आहे सोपं पण घेता येतं का? वाल्या कोळ्याला मरा म्हणता आलं पण राम म्हणता आलं? शास्त्रकारांनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय, तीळ तीळ थोडं 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 पुण्याचा साठा जेव्हा आपण करू म्हणजे त्यावेळेस मुखामध्ये नाव येऊ शकतं. म्हणून काला हा खूप दुर्लभ आहे. पण तुम्हाला सांगू, एवढा दुर्लभ असणारा काला आपल्याला आता खायला मिळणार आहे. काल्याची लीला केली भगवंतांनी, त्या यज्ञपत्न्यांवर कृपा केली. ते ब्राह्मण म्हणू लागले, आम्ही काही शिकलो एवढं, पण आम्हाला देव कळाला नाही, यांना कळाला. एके दिवशी वृंदावनामध्ये मोठा उत्सव सुरू झालेला दिसला. कृष्णांनी वडिलांना विचारलं, कथ्यताम्ये पितः कोयम संभ्रमो वा उपागतः किं फलम कस्य चोद्देशः केन वा साध्यते मखः. बाबा मला एक सांगा, आज तुमचा वाढदिवस आहे का? म्हणे नाही. मग आज आपल्या गावात काय आजपासून कुठला सप्ताह सुरू व्हायला कोणाची कथा ठेवली आहे का? म्हणे नाही. मग एवढे लाइटिंग, एवढी सगळी तयारी कशाची आहे? एवढा मंडप टाकलाय, बऱ्याच विटा आणलेल्या दिसत आहेत, काय यज्ञ करायचा आहे का मोठा? वडिलांनी सांगितलं, नंदबाबांनी सांगितलं, आपल्याला एक यज्ञ करायचा आहे. यज्ञ करायचा आहे? म्हणे हो. कशाचा यज्ञ आहे? नाही, इंद्राचा यज्ञ आहे. इंद्राची पूजा करायची. म्हणे कसं काय? इंद्र हा पाऊस पाडतो ना, मग आपलं काही कर्तव्य आहे ना, यज्ञ करायचा आहे. वस्तुतः शास्त्रामध्ये यज्ञाला फार महत्व आहे बरं. हो, अहो प्रजेची सृष्टी म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने, तुम्हाला गीता माहिती आहे, गीतेमध्ये स्वतः भगवंत सांगतायत, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एस्वोष्टविष्टका मधुक. प्रजा कशी निर्माण केली? सहयज्ञा. तुम्ही देवतांना संतुष्ट करा. कसं? देवान भावयतानेन ते देवा भावयंत्वः परस्परम भावयंतः श्रेयः परमवाप्स्यथ. तुम्ही यज्ञ करा, देवता संतुष्ट होतील. लोक म्हणतात, काय तुम्ही तीळ वाया घालता, तुम्ही तूप वाया घालता. मला एकाने प्रश्न विचारला, हे यज्ञ करणं बरोबर आहे का म्हणे. म्हणलं काय झालं? हे तुम्ही एवढं मोठं त्याच्यामध्ये तूप टाकता, तीळ टाकता, वाया जातं ना सगळं. काही गरज आहे का खर्च करण्याची? तेवढेच जर तुपाचे पैसे जर तुम्ही एखाद्या गरीबाला दिले तर त्याचं पोट भागेल ना, असं तो मला म्हणाला. मी त्याला एकच विचारलं, तुझ्याकडे मोबाईल आहे का? म्हणे आहे. कोणता आहे? म्हणलं ॲपलचा आहे, 17 प्रो आहे म्हणला. म्हणलं किती रुपयाचा आहे? 1,15,000. मी म्हणलं व्हॉट्सअप किंवा बोलणं काय जे काही असेल ते 15,000च्या मोबाईलमध्ये चालतं की नाही?
चालतं. मग तू 1,00,000 रुपये वाया घातले की नाही, त्या 1,00,000 रुपयामध्ये किती जणांचे पोट भरले असते. म्हणजे व्यवहारामध्ये वागताना, आपण खर्च करताना आपण तिथं बघत नाहीत. देवाचं सुरू करायचं झालं, तूप वाया गेलं तर असं कुठं असतं का. श्राद्ध कशाला करायचं, ते पिंड करतात, वाया जातं ते सगळं भात वगैरे. आपणच जर हे केलं नाही तर आपली पुढची पिढी तसं वागेल का. आपल्या घरामध्ये जर कुलधर्म कुलाचार व्यवस्थित चालू नसतील तर आपल्या पोरांना कळेल का हो की नंतर हे काही करायचं असतं वगैरे. मी तुम्हाला सांगितलं ना, पहिल्याच दिवशी सांगितलं, म्हणजे लोकांची, मुलांची इथून सुरुवात आहे, तरुण पोरांची, की रामायण म्हणजे तेच न की ज्याच्यामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध झालंय. लोकांची इथून, म्हणजे त्या पोरांची चुकी नाहीये, आधी त्यांच्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. आपले कुलधर्म असतील, आपले कुलाचार असतील. का हो तुमचा मुलगा देवाचं नाव कधी घेत नाही, काही माहित नाही त्याला. नाही, माझा मुलगा डॉक्टर आहे. डॉक्टर असलं तर काही देवाचं नाव घेऊ नये का. माझा मुलगा गंध लावत, अहो गंध लावत नाही हे एवढ्या ह्याच्याने सांगतात जसं काही त्यांनी कुठला तीरच मारलाय. माझा मुलगा अजिबात गंध लावत नाही, पटतच नाही त्याला ते. हे चांगली गोष्ट आहे का. आपला धर्म पालन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आधी आपण हिंदू म्हणून जन्माला आलोत का जन्मला डॉक्टर झालोत. मला एकाने विचारलं, महाराज आपण जिवंत असताना स्वतःच स्वतःला श्राद्ध करता येतं का. म्हणलं असं का विचारता. म्हणलं काय झालं. नाही माझा प्रश्न आहे, मला स्वतःच स्वतः करता येतं. म्हणलं काय मुलं बाळ नाही आहेत का. आहेत ना म्हणे, मुलं आहेत, 3 मुलं आहेत. मग काय झालं, करतील ना ते तुम्ही गेल्यानंतर. नाही म्हणे, मला असं वाटत नाही की मी गेल्यानंतर माझे मुलं श्राद्ध करतील, म्हणून मी जिवंत असतानाच माझं श्राद्ध करून घेणार आहे. मी म्हणलं तुम्हाला असं का वाटतंय की ते श्राद्ध करणार नाहीत. बरं मला एक सांगा, तुम्ही तुमच्या आई वडिलांचं श्राद्ध करता का. त्या माणसाने नाही मला अजिबात वेळ नसतो म्हणे, मी एकदा गयेला श्राद्ध करून टाकले, आता करत नाही म्हणे. म्हणलं मग तुम्ही जर करत नसाल तर आमच्या मुलांनी आमचं श्राद्ध करावं ही भावना मनामध्ये ठेवणं योग्य की अयोग्य. त्यामुळं आपले कुलधर्म काय आहेत ते सगळं आपल्या घरामध्ये मुलांना शिकवलं पाहिजे. मान्य त्यांना पटत नसेल त्याचं महत्त्व त्यांना पटवून देता यावं. जर आपण व्यवहारामध्ये गरज नसताना प्रत्येक सणाला जर आपण नवीन ड्रेस घेत असू, गरज आहे का. तिथं म्हणत नाहीत या वेळेसच्या ड्रेसचे पैसे आपण एखाद्या गरजूंना देऊत. पण एखादं यज्ञ कार्य देव कार्य करायचं म्हणलं, नाही हे काय वाया घालतात सगळं इथं, त्याच्यापेक्षा ते करूत. तसं नाही, यज्ञ केला पाहिजे. आपल्याकडे आपण मंत्रपुष्पांजली म्हणताना काय म्हणतो, सुरुवात कुठून आहे. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः म्हणतो की नाही. अग्नी आपल्याकडे देवता आहे. आपण अग्नीला प्रार्थना करतो, अग्ने नयसुपथा, सुपथा म्हणजे चांगल्या मार्गावर तो आम्हाला ने, अग्नीला प्रार्थना आहे. अग्निम इळे, अग्नीची उपासना आहे. यज्ञ झाला पाहिजे, पण कुठला यज्ञ, म्हणजे सात्विक यज्ञ झाला पाहिजे.
नाहीतर ते दुसऱ्याला त्रास व्हावा, ते काय काहीतरी माझ्या परवा कानावर आलं, ते वश करण्यासाठी सुद्धा कोणी कोणी यज्ञ करतात म्हणे, म्हणजे त्याची बुद्धी आपल्या ताब्यात येण्यासाठी. हे असे यज्ञ करू नयेत. अफला कांक्षभिर यज्ञो विधिदृष्टो य इज्जते यष्टव्यमेवेति मनः स समाधाय स सात्विकः. भगवंताने गीतेमध्ये सांगितलंय सात्विक यज्ञ करावा. नंदबाबांनी सांगितलं आपण यज्ञ करतोय आणि दरवर्षी आपण यज्ञ करतो. बर बाबा मला एक सांगा, इंद्राचा यज्ञ कशासाठी? म्हणे इंद्र पाऊस पाडतो म्हणून. त्यांनी सांगितलं इंद्र पाऊस पाडतो, याच्यामध्ये इंद्र आपल्यावर उपकार करत नाही. म्हणे कस काय? महिन्याला देवाकडून पगार घेतो म्हणले. म्हणजे ते कसं झालं माहिती आहे का? अरे तो हे जो आहे ना तो फार प्रामाणिक आहे बरं, कामगार आहे ना तो, कुठल्या ऑफिस मधला जो ऑफिसर असेल फार फार प्रामाणिक आहे. म्हणजे टेबला खालून पैसे घेतो पण काम करतो. टेबला खालून घेतो पण काम करतो, प्रामाणिक आहे. आता हे प्रामाणिक झालं का? अरे काम करणं हे त्याचं कर्तव्य आहे, सरकारकडून त्याला पगार आहे त्याचा. म्हणे इंद्र काही नवीन करत नाही, महिन्याला एक नंबर पॅकेज आहे म्हणे इंद्राचं. पाऊस पडतो, काय उपकार केले? करायचं नाही त्याचं यज्ञ, करायचं नाही. अरे मात्र हे सगळी पूजेचं साहित्य वगैरे आपण एक काम करूत, आपल्याला जास्त मदत इंद्रापेक्षा गोवर्धन पर्वत करतो म्हणे, त्या गोवर्धनाची पूजा करूत. वस्तुतः गोवर्धन या शब्दाचा अर्थ काय? गायींची रक्षा करणारा. बर अजून एक तुम्हाला अर्थ सांगतो. गो शब्द कोणाकोणाला लावता येतो? आपल्याकडे असं वर्णन आहे, दृक् दृष्टी दीधिती स्वर्ग वज्र वाक वाणी वारिषु भूमौ पशौच गो शब्द हा विद्वद्भिः परिकीर्तितः. एवढ्यांना गो अशी संज्ञा आहे. गो म्हणजे ज्ञान, वर्धन म्हणजे वाढणे, गोवर्धन लीला म्हणजे ज्ञान वाढवणारी लीला आहे. पुढे जाऊन इंद्राचं ज्ञान वाढलेलंच आहे. बाबा गोवर्धनाची पूजा करू. गोवर्धनाची पूजा केली, पूजा झाली, सगळं झालं. इंद्राला राग आला, म्हणजे माझी पूजा करत नाहीत. भगवंताने वस्तुतः त्याचा गर्व दूर करण्यासाठीच हे केलं होतं, पण नाही माझी पूजा करत नाहीत, माझी पूजा करत नाहीत, माझी. राग आला आणि त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी भरपूर पाऊस पडायला सुरुवात केली. सगळे म्हणाले बघ बघ कान्ह्या आता चिडले, तुला सांगितलं होतं ना की इंद्राला तसं नाही करायला पाहिजे. भगवंतांना काही काळजी करू नका, पाडू दे इंद्राला पाऊस, आपण गोवर्धनाची पूजा केली ना तो आपलं रक्षण करेल. म्हणून भगवंतांनी तो गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलला. तेव्हापासून भगवंताचं नाव काय पडलं? बोला गोवर्धनधारी भगवान की. गिरीधर एका करंगळीवर पर्वत उचलला. आणि मग म्हणतात इंद्र पाऊस पाडून पाडून परेशान झाला, थकला. आता म्हणाला बहुतेक ते हे सगळं वृंदावन गोकुळ सगळं बुडून गेलं असेल. येऊन बघतोय तर काय सगळं कोरडं, उन्हाळ्यासारखं, जसं काही किती दिवस झालं पाऊसच पडला नाही. भगवंतांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, माझं व्रत आहे एक. तुम्हाला माहिती आहे का, रामायणामध्ये सुद्धा भगवंतांनी व्रत सांगितलंय आणि श्रीमद भागवतामध्ये सुद्धा दशमस्कंधाच्या 25व्या अध्यायातील 18व्या श्लोकात व्रत सांगितले. माझं एक व्रत आहे. ज्या वेळेस
विभीषण रावणाला सोडून येतो बघा. रावणाला आधी खूप समजावून सांगतो. काय सांगतो? रामाच्या बायकोला देऊच नकोस वापस, असं सांगतो का? हा, तू पत्नीला देऊन टाक, सीता मातेला देऊन टाक, तुझं चांगलं होणार नाही. तुझं एकट्याचं नाही, सगळ्या कुळाचं वाटोळ होईल. परंतु रावण ऐकला. जो चांगलं सांगतो त्याला विभीषण म्हणा, आणि चांगलं सांगून सुद्धा जो ऐकत नाही त्याला रावण म्हणा. म्हणून बघा, सख्या भावाला विभीषण सोडून गेलाय. या प्रसंगातून काय शिकायचं? शास्त्रकारांनी सांगितलंय, यांती न्याय प्रसूतस्य तिर्यंचोपि सहायताम अपंथानंतु गच्छन्तं सोदरोपि विमुंचति. यांती न्याय प्रसूतस्य, जो न्याय मार्गाने चालेल त्याला तिर्यंचोपि सहायताम. तिर्यंच म्हणजे पक्षी, पशु पक्षी म्हणे जो चांगल्या मार्गाने चालेल त्याला पशु पक्षी सुद्धा साथ देतात, आणि जो वाईट मार्गाने चालेल त्याला म्हणे सगळे आपले जवळचे भाऊ बहीण सुद्धा सोडून देतात. याचं एक उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र चांगल्या मार्गाने जाऊ लागले. माकडांनी सुद्धा मदत केली, खारीने सुद्धा मदत केली, जटायूने सुद्धा मदत केली. पण रावण वाईट मार्गाने जात असल्यामुळं सख्खा भाऊ म्हणजे विभीषणाने सुद्धा त्याग केला. अपंथानंतु गच्छन्त सोदरोपि विमुंचति. विभीषण आले, सगळ्यांनी सांगितलं ह्याला आपल्या ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही. रामांना सांगितलं अजिबात ह्याला आपल्यामध्ये, त्यांनी जर मुद्दाहून तिकडं आपली माहिती घेण्यासाठी आला असेल तर त्याला घ्यायचं नाही. मग ह्याला पाठवून द्या. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतायत, आता बघा भगवंताचं व्रत काय आहे. भगवंत म्हणतायत मी आता ह्याला वापस पाठवू शकत नाही. म्हणे का? सकृदेव प्रपन्नाय तवास्मी इति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतद् व्रतम मम. सकृदेव म्हणजे एकदा सुद्धा जर कोणी मला म्हणेल देवा मी तुझा आहे, तर आता मात्र त्याचं रक्षण करणं हे माझं व्रत आहे. हे जसं रामायणामध्ये भगवंत म्हणतायत ना रामचंद्र प्रभू, तसं भागवतामध्ये गोपाल कृष्ण म्हणतायत तस्मात् मच्छरणम गोष्ठम मन्नाथम मत्परिग्रहम गोपाये स्वात्मयोगेन सोयम मे व्रत आहितः. हे गोकुळ माझा आश्रित आहे, यांनी मला स्वीकारलेलं आहे आणि मी यांना स्वीकारलेलं आहे ना, मग यांचं रक्षण करणं माझं व्रत आहे. इंद्राने भरपूर पाऊस पडला, भगवंताने एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. 7 दिवस झाले. ते बाजूचे सगळे पेंद्या सुदामा मित्र म्हणू लागले कान्या एक काम कर. म्हणे काय? अरे 7 दिवस झाले तू एकटा पर्वत उचलतोयस, तू काय कर तुझी करंगळी काढून टाक, आम्ही आमच्या काठ्या लावतो. कान्याने सांगितलं राहू द्या राहू द्या. नाही नाही काय नाही, तू काढ म्हणे, दुखत असेल तुझा हात तू काढ, आम्ही धरतो. भगवंत म्हणाले राहू द्या ना कशाला. नाही नाही तू काढ हात. ठीक आहे म्हणे, बघा ह्याने काठ्या लावल्या, काढ म्हणे आता. कृष्णांनी आपली करंगळी अशी थोडी वाकडी केली, ह्या सगळ्या पोरांच्या काड्या कडकड कडकड तुटून, अरे कान्या धर 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 तूच धर म्हणले. गोवर्धन उचलायचं आहे. 7 दिवस झाले. इंद्राच्या लक्षात आलं, म्हणजे आपल्याला गर्व झाला होता, भगवंतांनी आपल्याला शिक्षा दिली. पाऊस थांबला, पर्वत खाली ठेवला भगवंतांनी.
पण सगळे लोक म्हणू लागले, कान्या मला एक सांग, एवढा पाऊस पडला सगळं गोकुळ कोरडं कस काय? भगवंतांनी सांगितलं, मला एक सांगा, तुम्ही देवाला आता भरपूर अन्न नैवेद्य खायला दिलं होतं? म्हणे हो. पाणी दिलतं का प्यायला? ते गोवर्धनाने सगळं पाणी पिऊन टाकलं म्हणले. असं म्हणतात की ही लीला बघितल्यानंतर सगळे लोक नंदांना यशोदेला वगैरे म्हणू लागले की तुझं पोरग आम्हाला काही साधं वाटत नाही बाबा. त्यांनी काय काय केलं, कालियाला काय मारलं, दावानल काय पिला, त्याच्यामध्ये काय एवढे वेगवेगळे राक्षस आले, पूतनेला मारलं, अमुक तमुक शकटासुराला मारलं. सामान्य बालक असं करू शकत नाही. तुझा मुलगा कोणीतरी विशेष आहे. यशोदेला म्हणू लागले, हे तुझंच पोरग आहे का ग? बघ, पुन्हा आम्हाला तर पहिल्यापासूनच संशय येऊ लागला, तू एवढे गोरीपान, हे पोरग एवढं काळ. यशोदेला वाटलं की खरंच बाबा मलाही प्रश्न पडलाय आता. यशोदा कृष्णाकडे जाऊन म्हणते, का रे कान्या, तू माझाच मुलगा आहेस ना? म्हणलं, आई असं का म्हणतेस? मला एक सांग, मी एवढी गोरीपान, तू कस काय काळा एवढा? मग कृष्णाने सांगितलं, आई मी काळ्या होण्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तू. म्हणे मी तुझ्यामुळं काळा झालो. म्हणे मी काय केलं तुला काळा होण्यासाठी? भगवंताने सांगितलं की तुझी एक चुकी झाली. म्हणे काय? तुला माहिती आहे का, मी रात्री जन्मलो 12 वाजता. म्हणे बर. माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, रात्रभर मी तसाच अंधारात होतो, तो सगळा अंधार मला चिटकला म्हणले, म्हणून मी काळा झालो. तुला लक्ष देता येऊ नये का? भगवंत काळे का, याच्यावर विद्वानांनी अनेक चिंतन केलेलं आहे. देव काळे का? एक 2-3 अर्थ सांगतो तुम्हाला आणि पुढे जातो. नाथ महाराजांनी असं सांगितलंय की देव काळा का? काय म्हणे, भगवंत हा काय करतो, आपल्या भक्तांच्या हृदयातील सगळा जो काळा असणारा काम आहे, क्रोध आहे, हे सगळे दुर्गुण आहेत, हे सगळे आपल्याकडे काढून घेतो. भक्तांनी भक्ती केली, ते सगळे काळे गुण काढून घेतो. मग ते सगळ्या भक्तांचे गुण भगवंताकडे आले, ते गुण काळे असल्यामुळे भगवंतच काळे झाले म्हणे. गोपिकांना विचारा बरं, का बरं देव काळे? गोपिकांनी काय सांगितलं? काय आहे म्हणे, आमच्या डोळ्यामध्ये नेहमी आम्ही काजळ लावतो, खूप काजळ लावतो, आणि हा कृष्ण आमच्या डोळ्यात बसलेला आहे, ते आम्ही काजळ लावून लावूनच हे कृष्णच काळा झाला म्हणले. महाभारतात असं वर्णन आहे. दुर्योधनाला भगवंत म्हणतायत, मी काळा काय माहिती आहे का तुला? दुर्योधना, तुमच्या कौरवांचा मी काळ बनून आले म्हणून काळ आहे म्हणले. एकदा तर त्या राधेने विचारलं म्हणे देवाला, तुम्हाला काळ रूप घ्यायला काय झालं हो? मी बघा कशी गोरी पान आहे. भगवंतांनी सांगितलं, मी तुझ्यामुळे काळा झालो, तुझ्यासाठी काळा झालो. म्हणजे माझ्यासाठी? म्हणे हो. का बरं? अगं लोक माझ्यापेक्षा राधा दिसायला चांगली आहे असं म्हणावं म्हणून मी काळा झालो म्हणले. मी जर गोरा झालो असतो तर तुला कोण चांगलं म्हणलं असतं? तुला चांगलं म्हणावं म्हणून मी काळा झालो. वेगवेगळे अर्थ भक्तांनी केलेत. सगळ्यांना वाटू लागलं, काय बाबा हा काही सामान्य बालक नाहीये. इंद्राच्या गर्वाचं निवारण झालं.
आणि मग एके दिवशी भगवंतांनी ठरवलं की आता मात्र आपण रासलीला करायची. 5 अध्याय आहेत. याचा जर सविस्तर विचार करायचा म्हणलं तर अजून अजून 7 दिवस. एवढे सुंदर रासलीला, त्याच्यामध्ये गोपीगीत आहे. भगवंतांनी ठरवलं, फार सुंदर वर्णन केलं. भगवान पिता रात्री हे शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतु मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः. योगमायेचा आश्रय घेऊन शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या रात्री भगवंत यमुनेच्या तटावर गेले आणि वेणू वाजवायला सुरुवात केली. याच्यातले सुद्धा एक एक जर शब्द बघितले, योगमाया मुपाश्रितः, योगमायेचा आश्रय घेऊन भगवंतांनी रासक्रीडा करण्याचा संकल्प केला. योगमाया या शब्दाचा अर्थ काय बघा. योगाय माया इति योगमाया, योगासाठी जी माया आहे. बरं आता मला सांगा, योग म्हणजे काय ते माहिती आहे का तुम्हाला? योग म्हणजे हे प्राणायाम वगैरे करणं का? अच्छा, वा, आत्मा परमात्म्याचं मिलन. भगवंतांनी गीतेमध्ये एक योगाची व्याख्या दिली बघा. समत्वं योग उच्यते. किंवा मला अजून एक फार सुंदर व्याख्या आवडली. तम विद्या दुःख संयोग वियोग योग संज्ञितम. बघा बरं, योग म्हणजे काय? तम विद्या, त्याला योग म्हणा. कशाला? दुःख संयोग वियोगम. दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे योग. कसं वाटतंय? थोडं भुलभुलैयासारखं झालंय काहीतरी. दुःखाच्या संयोगाचा वियोग म्हणजे योग. थोडक्यामध्ये दुःख नाश म्हणजे योग. योगाच्या शास्त्रकारांनी अनेक वेगवेगळ्या व्याख्या केल्यात. पतंजलांनी योग वेगळीच केलेली आहे. त्याच्यानंतर योग वासिष्ठामध्ये वेगळीच योगाची व्याख्या आहे. योग वासिष्ठ अशी व्याख्या आहे. संसारोत्तरणे युक्ती ही योग इत्यभिधीयते. संसारातून तरुण जाण्यासाठी केलेली युक्ती, केलेला प्रयत्न, त्याला म्हणायचं योग. मनः प्रशमनोपायः योग इत्यभिधीयते. मनाला शांत करण्यासाठी केला जाणारा उपाय म्हणजे योग. वेगवेगळ्या योगाच्या व्याख्या आहेत. थोडक्यामध्ये रासलीला कशासाठी? त्या योगाची प्राप्ती होण्यासाठी. थोडक्यामध्ये दुःखाचा नाश होण्यासाठी, मनाची शांती होण्यासाठी, किंवा संसारातून तरुण जाण्यासाठी. लोक रासलीला केली, रासलीला केली, बरंच वेगवेगळा अर्थ काढतात. भगवंताने असं करावं का? एवढ्या सगळ्या बायका, त्यांच्यामध्ये कृष्ण असे फिरावेत का? तसं नाहीये. रास शब्दाचा अर्थ वेगळा आहे. त्या योगाची प्राप्ती कशी होईल गोपिकेंना? रासलीला सुरू केली, वेणुवादन सुरू केलं. बासरीचा तो ध्वनी गोपिकेंच्या कानावर पडला. पडल्या पडल्या त्यांचं काय झालं माहितीये? शुकाचार्यांनी वर्णन केलंय. निशम्य गीतम तदनंगवर्धनम व्रजस्त्रियः कृष्ण गृहीत मानसाः आजग्मुरन्योन्यमलक्षितोद्यमाः सयत्र कांतो जवलोल कुंडलाः. त्या गोपिकेंचे एक एक विशेषण बघा.
निशम्य गीतम तदनंग वर्धनम. ते जे स्वर ऐकला, व्रजस्त्रिया त्या गोपिका कशा होत्या? कृष्ण गृहीत मानसाहा. कृष्ण गृहीत मानसा ह्याचे दोन अर्थ आहेत बरं, लक्ष देऊन ऐका. गोपिका कृष्ण गृहीत मानसाहा अशा आहेत म्हणजे काय? कृष्णाने ज्यांना मनामध्ये धारण केलंय त्या. बघा थोडा बारीक फरक आहे. कृष्णाने ज्यांना मनामध्ये धारण केलंय त्या गोपिका, किंवा कृष्णाला ज्याने मनामध्ये धारण केले त्या गोपिका. दोन्ही अर्थ लागू होतात. थोडं एक बारीक लक्ष द्या आपल्याला. कृष्णाने ज्यांना धारण केलंय किंवा कृष्णाला ज्यांनी धारण केलंय अशा त्या गोपिका म्हणजे निघाल्या. कशा निघाल्या? जवलोल कुंडलाहा. जवलोल कुंडलाहा. कुंडल म्हणजे त्यांच्या कानातले कुंडल फार मोठ्याने हालू लागले म्हणे. आता हे कुंडल कधी हालतात? दमाने चालताना. वेगाने चालताना की सावकाश चालताना? वेगाने चालताना कुंडल हालतात. एवढ्या वेगाने जाऊ लागल्या भगवंताकडे. याच्यातून हे पण कळतं आपल्याला की करावी तातडी परमार्थाची. परमार्थ वेगाने करावा. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये असं एक वर्णन आहे. भगवंताला भेटण्याची किती ओढ असावी. बघा एक गृहस्थ त्याच्या कानावर अशी बातमी आली की नाथ महाराजांकडे दररोज पुरणाचा स्वयंपाक होतो. मग आता आपण जाऊयात. मग कारण काय काढायचं? ते नाथ महाराजांकडे गेले. महाराज मला देव दाखवता का? देव बघायचा आहे मला. त्याला माहित होतं देव काही लवकर भेटत नाही. मग नाथ महाराज म्हणतील थांब इथं, मग खायला मिळेल चांगलं. ह्याने सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुला देव पाहिजे ना, राहा काही दिवस. तो काय करायचा? सकाळी उठायचा उशिरा. नाथ महाराजांची पूजा पण झालेली असायची. फक्त जेवायला यायचा, जेवायचा पोट भरून पुन्हा झोपी जायचा. कधी कीर्तनाला यायचं नाही, भजनाला नाही, काही नाही काही नाही. 5-6 महिने राहिला आणि एके दिवशी नाथ महाराजांनाच म्हणाला उलटून, ओ महाराज, काय मी काही तर खायला आलो? मग देव दाखवता की नाही? म्हणजे देव बघण्यासाठी मी आलो इथं. किती दिवस झाले आता अजून देव दिसला नाही. उलट नाथ महाराजांनाच म्हणू लागला. नाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुला देव बघायचा आहे ना, मी आता नदीवर चाललोय म्हणे, चल माझ्यासोबत, तुला देव दाखवतो. त्याला घेऊन गेले. पाण्यामध्ये गेले. चल म्हणे एक काम कर, एक डुबकी मार म्हणे. तो असा पाण्यामध्ये गेला. तो माणूस पाण्यामध्ये गेल्या गेल्या नाथ महाराजांनी त्याचं मस्तक दाबून धरलं पाण्यात. काय करावं कळत नाही. असं तळमळ तळमळ करतो. काय काय सांगावं. बराच 1-2 मिनिटांनी महाराजांचं लक्ष, आता हे मरते म्हणजे हाताचा हात काढला नाही, तर बाहेर काढलं. काय महाराज, मारण्याचा विचार आहे का? अहो तुम्हाला देव दाखवणं होत नसेल तर दाखवू नका. मला देव दाखवता येत नाही सांगा, मारता का म्हणे मला. नाथ महाराजांनी सांगितलं ते सगळं राहू दे, आता मला एक सांग, तुला जेव्हा मी पाण्यामध्ये तुझं मस्तक असं दाबून धरलं होतं त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय आलं?
त्या माणसाने सांगितलं, काय आलं म्हणजे काय? अहो साधी गोष्ट आहे, कधी मी एकदा त्या पाण्याच्या वर येईल असं मला झालं होतं. नाथ महाराजांनी सांगितलं, ज्या दिवशी तुला अशी तळमळ होईल की कधी मला देव भेटेल, त्या दिवशी तुला लगेच देव भेटेल. देव भेटण्याची तळमळ किती असावी. उगा बसायचं आणि देव मिळेल का हो? तसं असं कसं? तुम्ही त्या ह्यांचं तुलसीदासांचं कधी चरित्र ऐकलं असेल, त्याच्यामध्ये पण असाच प्रसंग आहे. तो राजा म्हणाला म्हणे त्या तुलसीदासांना रामांचं प्रत्यक्ष झालेलं, आम्हालाही तुमचा देव दाखवा, आम्हालाही देव दाखवा. तुलसीदासांनी सांगितलं, असं कोणालाही देव भेटत नाही, त्याला तेवढा अधिकार लागतो. नाही नाही आम्हाला दाखवा, नाही दाखवलं तर फाशीला तयार राहा. तुलसीदासांनी ठरवलं ह्याला आता धडा शिकवला पाहिजे. त्यांनी काय केलं, आपल्या सामर्थ्याने पहिल्यांदा भरपूर अशी माकडं तयार केली, सगळ्या त्या राज्यात दिले पाठवून. आता ते माकडच किती झालं तर ते सगळा विध्वंस करू लागले राज्याचा. बातमी गेली राजापर्यंत. राजाने विचारलं काय झालं? म्हणे महाराज माहिती नाही काय झालं, पण अचानक भरपूर माकडं आलेत बघा. होय, तुलसीदासांना बोलवा, संत आहेत त्यांना माहित असेल काय झालंय. आले. अरे काय चालू, एवढे माकडं कस काय आले? त्यांनी सांगितलं काय म्हणे महाराज, तुम्हाला देव भेटायचा आहे ना, देव पाहिजे ना, मग मला सांगा, आता साधं इथं जर पंतप्रधान येणार असतील, पहिली गाडी त्यांची असेल का? पुढे 5-10 गाड्या, मध्ये ते पुन्हा 5-10 गाड्या, असं आहे ना. म्हणले मग आता राम येणार आहेत, तुम्हाला रामांचं दर्शन पाहिजे ना. म्हणे मग ते काय, पहिल्यांदा ते रामांची सेना आली म्हणे. आता कुठं माकड आलेत, ह्या माकडांचा अजून एक बॉस आहे, हनुमंतराय आहेत, मारुतीराय. बॉस येणार, मग काही माकडं, मग राम, पुन्हा माकडं. अरे असं आहे का? मग राहू दे म्हणले, तुमचा देव तिकडच. असं कुणालाही देव मिळत नाही. देव प्राप्त करण्यासाठी तळमळ पाहिजे. जसं त्या माणसाला झालं होतं, आता कधी एकदा माझं मुख बाहेर येईल, तसं वाटलं पाहिजे, कधी मला देवाचं दर्शन होईल, तर देव भेटतो. गोपिका एवढ्या वेगाने निघाल्या, जवलोल कुंडलाहा, घाई कानावर स्वर पडला. म्हणे काही काही जण लिंपंत्या प्रमृजंत्योन्या, काही जण आपल्या डोळ्याला काजळ लावत होत्या. म्हणे कानावर स्वर पडला की थेट निघाल्या आधी. मग एका डोळ्यामध्ये काजळ लागलेला आहे, एखाद्या डोळ्याला दुसरीकडेच कुठेतरी लागलेला आहे, पण तशाच निघाल्या. म्हणजे आम्ही कसे दिसतो याला महत्व नाही, आम्हाला देवाला बघायचंय. काही जण आपल्या नवऱ्याला जेवायला वाढू लागल्या, कानावर स्वर पडला, अरे चला चला चला. नवरा म्हणतो अगं जेवायला, हो तुम्ही थांबा, थेट तिकडं. एक गोपिका तर चहा करू लागली म्हणे. एक रॅक होता असा, त्या रॅकमध्ये एक चहा पत्तीचा एक डब्बा होता. एक तिच्या कडेवर एक छोटंसं बालक होतं 2-3 वर्षाचं. तिने तो चहाचा डब्बा काढला, पत्तीमध्ये वर टाकलं, हे सगळं केलं. चहा चालू होता, तेवढ्यामध्ये ते बासरीचा स्वर कानावर आला. ती भानच हरवून गेली आणि त्या नादामध्ये, तिकडे जाण्याच्या नादामध्ये, त्या रॅकवर त्या डब्याच्या जागी तो चहाचा पत्तीचा डब्बा काढलेला होता, त्या पत्तीच्या डब्याच्या जागी आपल्याच पोराला ठेवून निघून गेली.
बऱ्याच जणांनी अडवलं बरं त्यांना. ता वार्यमाणा हा पतिभिही पितृभिर भ्रातृबंधुभिही, आई वडील भाऊ बहीण सगळ्यांनी कुठं चाललं, थांबा रात्र आहे, कोणाला ऐकल्या नाहीत म्हणे. त्या ठिकाणी आल्या, भगवंत जिथं वेणू वाजवत होते. भगवंतांनी विचारलं इथं कसं काय, म्हणे काय सांगावं, तुमचा तो ध्वनी ऐकून आम्ही इथं आलोत. वेणूचा स्वर ऐकला. देवाने सांगितलं तुम्हाला कळतं का, रजन्येषा घोरतमा घोर सत्व निषेविता प्रतियात व्रजन्य स्थेयम स्त्रीभिः सुमध्यमाः. म्हणे ज्या पतिव्रता स्त्रिया असतात त्या असं वागत नाहीत. म्हणे कसं, भगवंतांनी सांगितलं पतिव्रता याचा अर्थ काय, पती हेच व्रत आहे तिचं. तुम्ही जर इकडं आलात, तुमचे पती काय म्हणतील, आमच्या बायका आम्हाला रात्री सोडून निघून गेल्या कुठंतरी, घरामध्ये नाहीत, बरं दिसतं का, तुम्हाला शोभतं का, म्हणे घरी जा. हे सगळे ज्या तुमचा खरा धर्म काय, भगवंतांनी फार सुंदर वर्णन केले बरं. म्हणजे याच्यातून त्यांनी पत्नीने पतीशी कसं वागावं हे पण सांगितलंय. स्त्रियांचा पहिला धर्म कोणता, भर्तुः शुश्रूषणं स्त्रीणाम परो धर्मो ह्यमायया. स्त्रियांचा खरा धर्म आहे की आधी आपल्या पतीचं तिने संरक्षण करावं, थोडक्यामध्ये तिची सेवा करावी पतीची. बर आम्ही काय करावं, म्हणे घरी जा. भगवंतांना गोपिकेंनी सांगितलं घरी जा म्हणायचं नाही. म्हणे नाही का, देवा एक आम्हाला सांगा पती शब्दाचा अर्थ काय. पती म्हणजे काय, पती म्हणजे नवरा असं का. पती शब्दामध्ये पा नावाचा धातू आहे. पा म्हणजे रक्षण करणे, पाती इति पतीही, जो रक्षण करतो त्याला पती म्हणायचं. भगवंतांनी ही व्याख्या गोपिकेंना सांगितली, ह्याला पती म्हणतात. गोपिकेंनी विचारलं आता व्याख्या बदलणार नाहीत ना, एकदा काय ते फायनल व्याख्या सांगा, हीच व्याख्या आहे का, म्हणे हीच व्याख्या आहे. काय व्याख्या आहे, जो रक्षण करतो तो पती. म्हणे नक्की बदलणार नाहीत, म्हणे नाही. मग मला सांगा जर जो रक्षण करतो तो जर पती असेल तर सगळ्या जगाचं रक्षण कोण करतं, म्हणजे तुम्ही. मग पती कोण, आम्ही घरी जाणार नाहीत. भागवतामध्ये शुकस्तुती आहे ना, शुकाचार्याने भगवंताची स्तुती करताना काय सांगितलंय, श्रियः पतिर् यज्ञपतिः प्रजापती. हे तुम्ही कोणाकोणाचे पती आहेत, धियां पतिर्लोकपतिर्धरापती, हे पतिर्गतिश्चांधक वृष्णी सात्वितां प्रसिद्धतां मे भगवान सतां पती. तुम्ही कोणाकोणाचे पती आहेत. अहो सगळ्या जगाचं जर तुम्ही रक्षण करत असाल तर आमच्या सगळ्यांचे पती तुम्ही आहेत. आणि खऱ्या पतीची प्राप्ती झाल्यानंतर खोट्या पतीकडे आम्ही कशाला जावं. होय, खरा पती मिळाल्यावर खोट्या पतीकडे जायची गरज आहे का. मी नेहमी एक उदाहरण देत असतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल की खरा पती मिळाल्यानंतर खोट्याकडे जायची गरज नाही. बघा, असं समजा पती पत्नी आहेत, नवीनच लग्न झालंय, लग्न होऊन 1 महिना झालाय. त्या बायकोने एक नियम केला. आता तो नियम चांगला की वाईट तुम्ही सांगायचा. नियम काय केलाय, पती जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. कसा आहे वो नियम, चांगला की वाईट. चांगला आहे. मला माहिती आहे इथले सगळेजण तसंच वागतात.
चांगला नियम आहे. हिचा नियम होता. आता तो किती दिवस चालला ते आपल्याला आता घेणं देणं नाही त्या दृष्टांतात, पण तिचा सुरुवातीला तरी नियम होता की पती जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. दररोज आधी पतीला जेवायला वाढायचं, नंतर स्वतः जेवायची. बरेच दिवस झाले. एके दिवशी पतीने पत्नीला सांगितलं, माझ्या ऑफिसचं एक काम निघालंय आणि मला 2 महिन्यांसाठी मला परदेशी जायचंय. 2 महिन्यांसाठी? म्हणे हो. म्हणे रद्द करा, कॅन्सल करा जाणं. म्हणे जमत नाही, जावं लागतं, नाही तर नोकरी जाईल. अहो पण तुम्ही जाल, पण तुम्ही गेल्यानंतर माझं कसं? म्हणे काय? अहो माझा नियम आहे ना, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मग एक काम करा, मला सोबत घेऊन चला. पतीने सांगितलं ते पण जमणार नाही. म्हणे का? तिथं भरपूर लोक आहेत आणि ते परवानगी नाही अशी आहे कोणाला घरच्या लोकांना येण्यासाठी. नाही आहे का? बरं. मग आता करायचं कसं? तुम्ही जेवल्याशिवाय तर मी जेवण करत नाही, मग कसं करूयात? पतीने सांगितलं, मी तुला एक युक्ती देतो, आयडिया देतो म्हणे. आणि काय? हे बघ, एक काम करू, मी आता ऑफिसमधून येताना माझा एक छान असा फोटो तयार करून आणतो, मोठा फ्रेम अशी. बर, त्याचं काय? मी ती फ्रेम आणली, तू काय करायचं, असं स्वयंपाकघराच्या तिथं असं मोठा समोर एक फोटो माझा ठेवायचा. स्वयंपाक सगळा तयार करायचा, ते ताटामध्ये सगळं वाढायचं, काय काय केलंय ते त्या फोटो समोर ठेवायचं. एकदा पाणी फिरवायचं, असं समजायचं की माझ्या फोटो समोर हे ठेवलंय ना ताट, याचा अर्थ मी जेवलो. आणि मग ते ताट तू उचलायचं आणि तू खायचं. म्हणजे काय झालं, मी जेवल्यानंतर जेवलो असं झालं. हा, काय सुंदर आयडिया आहे म्हणे. वा वा वा, असंच करू. त्या पतीने तो फोटो आणला, ठेवला. काय कामाला 2 महिन्यासाठी निघून गेला. ही दररोज एक स्वयंपाक करायचा, त्या फोटो समोर जायचं, ते ताट ठेवायचं, पाणी फिरवायचं आणि मग आपण ते उचलायचं आणि खायचं. हा, पती जेवले असं तिला वाटायचं. 2 महिने झाले, दररोजचा नियम. 2 महिन्यानंतर नवरा घरी आला. हे आपलं रोजच्या सारखं स्वयंपाक केला, त्या फोटो समोर गेली, ते ताट ठेवलं, पाणी फिरवलं. नवरा बघू लागला, काय चालू आहे बायकोचं. तिला विचारलं, काय करतेस? काय नाही, आपलं रोजच्या सारखं पाणी फिरवायचं, ते फोटो समोर ठेवायचं, मग मी खाणार, माझा नियम आहे ना. नवऱ्याने सांगितलं, अगं बाई, आता खरा पती समोर आलाय ना, ठीक आहे, इतके वेळ खोटा पती होता, ठीक आहे, तोपर्यंत फोटो समोर जायचं. पण खरा पती समोर आल्यानंतर त्या फोटोतल्या खोट्या पतीकडे कशाला जातेस? हे जसं आहे ना, गोपिकेंनी सांगितलं, आमचे खरे पती समोर असताना तुम्ही काय म्हणता, घरी जा पतीकडे? आम्ही जाणार नाहीत. वस्तुतः गोपिकेंचं भगवंतावर एवढं प्रेम होतं, असं वर्णन आहे की एकदा भगवंतांनी दाखवून दिलं की मला माझ्या पत्न्यांपेक्षा गोपिका का आवडतात. भगवंतांनी नाटक केलं आजारी पडण्याचं. आपल्या पत्नींना सांगितलं, म्हणे मी एकाच ह्याच्याने बरं होऊ शकणार आहे, एकच औषध आहे. म्हणे काय? तुमच्या पायाच्या खालची मला धूळ द्या, तर मी बरा होईल. सगळ्या पत्न्यांनी सांगितलं, देवा, आम्ही तुम्हाला धूळ दिली पायाच्या खालची, ठीक आहे, पण आमची धूळ तुम्हाला लागली, याचा अर्थ आम्ही नरकात जाणार. नवऱ्याला पायाची धूळ द्यावी का? आम्ही नरकात जाणार. म्हणे हो, जाऊ शकाल,
मला माहिती नाही किती दिवस अनंत काल तुम्ही पडू शकाल नरकात. बघा आता तुम्हाला नरकात पडायचंय का मी बरा व्हावं वाटतंय काय ते सांगा. धुळीशिवाय तर मी बरा होणार नाही. काय करावं काय करावं. शेवटी पत्न्यांनी सांगितलं आम्ही देणार नाहीत म्हणे पायाची धूळ. तुम्ही बरे व्हा न व्हा तुमच्यामुळे आम्ही इतके वर्ष नरकात जावं होय. ठीक आहे. काही काळानंतर ती बातमी आपल्या गोपिकेंना कळाली. म्हणे असे असे देव आजारी आहेत आणि देव हे तुमची धूळ घेतल्याशिवाय बरे होणार नाहीत. पायाची धूळ पाहिजे देता का. गोपिकेंनी सांगितलं आमच्या पायाच्या धुळीने जर भगवंत बरे होणार असतील तर आम्ही लाखो वर्ष नरकात पडायला तयार आहेत, पण आधी ते व्यवस्थित झाले पाहिजेत. कळाला का म्हणे मी माझं गोपिकेवर जास्त प्रेम काय आहे ते. त्या गोपिका ज्या होत्या ना तुम्हाला सांगतो त्या गोपिका सामान्य नव्हत्या. किती प्रेम असावं किती प्रेम. ज्याचे दर्शन हे प्रयास करून लाभेल योग्यान प्रती. मोठे मोठे शास्त्र पुराणांना जो परमात्मा कळाला नाही तो परमात्मा यांच्यासोबत यमुनेच्या तटावर खेळतो. किती प्रेम असावं भगवंतावर. असं म्हणतात की कबीर महाराजांकडे काही लोक गेले. कबीर महाराजांना म्हणाले की महाराज ते भक्ती म्हणजे काय असतंय हो. प्रेम म्हणजे काय असतं मला सांगा बरं व्याख्या. कबीर महाराजांनी काय उत्तर द्यावं. कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. अरे कबीर मला काय विचारता म्हणे भक्ती म्हणजे काय प्रेम म्हणजे काय. त्याचं जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल ना तुम्ही यमुनेच्या तटावर जा आणि तिथं काय कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. एका गोपिकेंच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील म्हणे. मला काय विचारताय भक्ती म्हणजे काय प्रेम म्हणजे काय. तुम्ही जर कधी नारद भक्ती सूत्र वाचले असतील नारद भक्ती सूत्रामध्ये भक्ती कशी असावी त्याचं उदाहरण दिलंय. कोणासारखी असावी भक्ती. नारदांनी सुद्धा म्हणजे नारद हे सामान्य भक्त आहेत का पण त्यांनी सुद्धा काय सांगितलं भक्ती कशी असावी. यथा व्रज गोपिकानाम ज्याप्रमाणे गोपिकेंनी भगवंतावर भक्ती केली तशी भक्ती असावी. तुम्हाला माहिती आहे का ह्या गोपिका कोण होत्या. ह्या सामान्य स्त्रिया नव्हत्या. नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतात स्पष्ट लिहिलंय ह्या गोपिका कोण आहेत. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुतीरूपी नव्हे मतप्राप्ती त्या परतल्या नीती नीती माझी सुख संगती न पवती. त्या कोण आहेत. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. त्या साक्षात वेदमाता होत्या. सगळ्या श्रुती होत्या सगळ्या गोपिका. त्या सगळ्या भगवंताकडे गेल्या देवा आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचंय. भगवंतांनी सांगितलं या रूपामध्ये तुम्हाला जाणता येत नाही. श्रुती रूपामध्ये तुम्ही मला जाणू शकत नाहीत. त्या परतल्या नेती नेती. नेती नेती म्हणजे काय. भगवंत कसा आहे असा आहे का न असा आहे का. नेती असा आहे का नेती कसा आहे माहिती नाही. आपण जर शिवमहिम्न स्तोत्र कोणाकोणाला पाठ आहे सांगा बरं. तुम्हाला पाठ आहे वा.
त्या शिवमहिम्नामध्ये वेद भगवंताची स्तुती कशी करतात त्याचं वर्णन आहे. अतद्व्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि. कसं वर्णन करतात? अतद्व्यावृत्त्यायं. अतद्व्यावृत्ती म्हणजे असं नाही, असं नाही, असं नाही. माऊली संतांनी तर सांगितलं, वेद जाणो गेला पुढे मौनावला. वेदाला कळालं ना. येत सनकादिक वेडे पिसे जाहले. मोठ्या मोठ्यांना भगवंत कळाले नाहीत. श्रुती माता भगवंताची स्तुती कशी करते? माऊलींनी 15व्या अध्यायात फार सुंदर वर्णन केले. ज्ञानेश्वरीमध्ये स्तुती वेदमाता कशी स्तुती करते? उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उठविती जिभा, नामरूपाचा वडंबा करीती वाया. उपाधीचा स्वीकार केल्याशिवाय वेदाला भगवंताची स्तुती करता येत नाही. हे वेद म्हणाले आम्हाला तुम्हाला जाणायचंय, श्रुती म्हणाले आम्हाला जाणायचंय. भगवंतांनी सांगितलं असं जाणता येणार नाही, भक्त व्हा. मग त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, त्या सगळ्या गोपिका म्हणजे ह्या श्रुती आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा बरं एक बारकाई अशी आहे, संतांनी असं सांगितलंय, त्याच्यातल्या काही गोपिका लेकी होत्या, काही गोपिका सुना होत्या आणि काही गोपिका सासू होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा. स्वतंत्रा म्हणजे सासू म्हणे. त्यातल्या त्यात बघा तुम्ही, वेद हा 3 कांडांमध्ये त्याचे विभाग आहे. ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड किंवा भक्तिकांड. मग कुठल्या श्रुत्या हे कोण झाल्या त्याचं वर्णन आहे. बघा बरं, थोडं अवघडच जात नाही ना तुम्हाला? कर्मपर सगळ्या श्रुत्या, सगळे श्रुती वेदमाता म्हणे ह्या गोकुळातल्या सुना झाल्या. का माहितीये? ज्याप्रमाणे सुना ह्या कायम परतंत्र असतात, त्याप्रमाणे कर्म सुद्धा कायम परतंत्र असतं. सुना परतंत्र असतात की नाही? कायम परतंत्र म्हणजे आत्ताचा काळ जाऊ द्या, काही काही आत्ताही असतात. पण आता जुन्या जे लोक आहेत त्यांना विचारा बरं. आता आम्हाला बरेच जण सांगतात, आमची सासू अशा होत्या ना, अजिबात इथलं इथं जमायचं नाही त्यांना. तसं झालं म्हणजे झालं पाहिजे. आम्ही एवढे दचकून होतो सासूबाईंना. सासू काय सांगितलं की आम्हाला ऐकावं लागायचं. जे घरामध्ये कुठली भाजी करायची कोण ठरवणार? सासू. पोळ्या किती करायच्या कोण ठरवणार? पुढे जाऊन सांगू का? केलेल्या पोळ्या सुनेनी किती खायच्या. एवढं नव्हता का त्रास? सून ही कायम परतंत्र आहे, म्हणून तर ती वाट बघते म्हणे. कशाची ती मी सांगत नाही. अहो मी सांगत नाही, हे सुद्धा हे तुकाराम महाराज सांगतायत. सासू साठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. कळालं का? मी सांगत नाहीये. ते का सासूचं सुनेचं कधीच पटायचं नाही म्हणे. एवढं पटायचं नाही. सासू जर पूर्व म्हणाली लगेच सून म्हणणार पश्चिम. कधीच पटायचं नाही, कधीच कधीच पटलं नाही.
बराच काळ झाला, सासू 90 वर्षाची झाली, गेली. गेल्यानंतर ते तिथं तिला असं ठेवलेलं होतं, बाजूला झोपलेले, तिथं सून गेली आणि तिच्या कमरेच्या तिथं जाऊन मोठमोठ्यांना हात डोकं आपटून तिथं रडू लागले म्हणे. बराच वेळ झाला, तिची एक मैत्रीण आली ह्या सुनेची, तिने बघितलं ह्या दोघांचं तर आयुष्यभर कधी जमलं नाही, ही एवढी कस काय रडतीये. तिच्या जवळ गेली, कानाजवळ गेली, काय ग एवढं रडायला काय झालं तुला, तुझं तर कधी जमलं नाही ना सासू सोबत. कोण म्हणते म्हणले मी सासूसाठी रडतीये. मग काय सांगू म्हणे, अगं सगळ्या कपाटाच्या चाव्या ही कमरेला ठेवत होती, तेव्हापासून कमरेवर हात आदळू आदळू परेशान झाले, चाव्याच सापडत नाहीत म्हणले तेव्हापासून. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. कायम परतंत्र. घरामध्ये काही मी तर असं ऐकलंय, म्हणजे तुम्ही सांगा आता एवढ्या त्रास द्यायच्या का पूर्वी. म्हणे एक शेजारीण आली सुनेकडे, घरी आली, दही द्या म्हणे. सुनेने सांगितलं घरात दही नाही. सासू नेमकी बाहेर गेली ती म्हणे, आणि नेमके आता हेने सांगितलं घरी दही नाही, बाई निघाली शेजारीन. निघाल्यावर थोडं पुढे गेल्यावर नेमकी तिकडून सासू आली. तिने बघितलं, अरे बहुतेक माझ्या घराकडून आलेली दिसते. काय ग कुठं गेलतेस, तुझ्याच घरी. कस काय, म्हणे दही पाहिजे होतं. मग सुनेने सांगितलं तुझ्या दही नाही, असं सांगितलं, चल घरी. तिला घरी घेऊन गेली. घरी गेल्यानंतर पोहोचली, आत गेली, त्या हॉलमध्ये जाऊन गेल्यानंतर हिने सांगितलं की अगं घरी दही नाहीये, जा म्हणे. ती शेजारीण म्हणाली तुझ्या सुनेनं हेच सांगितलं ना दही नाही. सासूने सांगितलं तसं नाही म्हणे, घरात दही नाही हे सांगण्याचा अधिकार हिला कोणी दिला. म्हणजे जसं सून ही कायम परतंत्र असते, त्याप्रमाणे कर्म हे कायम परतंत्र असतं. म्हणून कर्मपर सगळ्या श्रुती झाल्या सुना गोकुळातल्या. बघा बरं, कर्म करायचंय, दुसऱ्यांचं सहाय्य घ्यावं लागतं. कथेला बसायचंय, कथा ऐकायची, कानाचं सहाय्य घ्या. कथेला बसायचंय, जर सगळ्या लाईट गेल्या, माईक बंद झाले, कथा थांबली, कर्म करायचंय, दुसऱ्यावर अवलंबून आहेत. म्हणून कर्म हे कायम परतंत्र आहे. म्हणून सगळ्या सुना ह्या ज्या झाल्या ना, श्रुती सगळ्या सुना झाल्या. आता बघा, ज्ञानपर ज्या श्रुती आहेत त्या सगळ्या लेकी झाल्या. लेक माहिती आहे ना आता, ते लेकी कस काय म्हणे, ज्याप्रमाणे लेख ही काही बाबतीत स्वतंत्र आणि काही बाबतीत परतंत्र असते, त्याचप्रमाणे ज्ञान सुद्धा काही बाबतीत स्वतंत्र आणि काही बाबतीत परतंत्र आहे. बघा बरं, लेख काही बाबतीत स्वतंत्र आहे, काही बाबतीत परतंत्र आहे. माहेरी आली, कितीला उठू शकते, कितीला झोपू शकते, किती वेळेस बाहेर जाऊ शकते, किती वेळ टीव्ही बघू शकते, ठीक आहे, स्वतंत्र आहे. तिकडून जर फोन आला सासरवरनं, आजच्या आज निघून ये, काम आहे थोडं, जावं लागल की नाही, जावं लागल. म्हणजे काही बाबतीत परतंत्र झाली की नाही. सून ही जसं काही बाबतीत स्वतंत्र काही बाबतीत परतंत्र आहे, त्याप्रमाणे ज्ञान सुद्धा काही बाबतीत स्वतंत्र काही बाबतीत परतंत्र. ज्ञान स्वतंत्र कधी आहे, म्हणजे ज्ञान मोक्ष देण्यामध्ये स्वतंत्र आहे. ज्ञानाची प्राप्ती झाली की मोक्ष मिळाला, पण ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ते गुरुशिवाय मिळत नाही, म्हणजे परतंत्र झालं. गुरुशिवाय मिळेल का ज्ञान. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये एक सद्गुरु स्तवन म्हणून रचलेलं आहे बघा, फार सुंदर स्तवन आहे, सद्गुरु महिमा सांगितलेला आहे. त्याच्यातली एक ओवी मला फार आवडती. असो जयासी मोक्ष व्हावा,
तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. सद्गुरु शिवाय मोक्ष हे मिळूच शकत नाही. तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुमच्याकडे बंदूक आहे का कुणाकडे? नाही? बघा, असल्या तर कोणी झोपल्या तर घालूत त्यांना गोळ्या. नाहीये बंदूक? बर, पाहिली का कधी? पाहिली. त्या बंदुकीमध्ये काय असतात? गोळ्या. समोरच्या व्यक्तीला मारायचंय, मग काय करतो माणूस? ते बटन दाबतो आणि मरतो. आता मला साधा प्रश्न आहे, तो समोरचा व्यक्ती कशाने मेला? गोळी लागली ना त्याला, गोळी लागली म्हणूनच मेला ना तो. म्हणजे मरण्यासाठी काय कारण आहे? गोळी. आता समजा त्या बंदुकीतल्या गोळ्या हातात घ्यायच्या, काढायच्या, सगळ्या गोळ्या त्याच्यातल्या हातात घ्यायच्या आणि ती गोळी फेकून त्याला मारायची हाताने. अशी मरेल का? नाही. आधी कशाने मेला होता? गोळीने. आता काय फेकून मारली? गोळी. मग का मेला नाही? आधी मेला ना, आता का मेला नाही? म्हणजे मारणारी त्याला गोळीच आहे, पण तीच गोळी मरण्यासाठी त्या बंदुकीच्या साहाय्यातून त्या साहाय्याने जेव्हा येते, त्यावेळेस जसं तो समोरचा व्यक्ती मरतो, तसं आपल्याला तारणारं ज्ञानच आहे, पण ते ज्ञान सद्गुरूच्या मुखातून आलं तरच, नाही तर ते तारत नाही. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, सद्गुरु विण ब्रह्मज्ञान हे सर्वता नव्हे नव्हे जाण. आणि हे मनाने सांगत नाही, हे उपनिषदर्थ प्रमाण परमनिर्वाण त्या साधिली. हे मी सांगत नाही, स्वतः संत सांगतायत, उपनिषद सांगतात, वेद सांगतायत. आचार्या देव विदिता विद्या साधिष्टम प्रापत. उपनिषद काय सांगतं बघा, छांदोग्य बघा, बृहदारण्यक बघा. सद्गुरु शिवाय मोक्ष मिळत नाही. म्हणजे बघा, ज्ञान काही बाबतीत स्वतंत्र आहे, काही बाबतीत परतंत्र आहे. तसंच लेखीचं सुद्धा आहे. म्हणून त्या सगळ्या श्रुती झाल्या ते ज्ञानपर श्रुती, म्हणजे सगळ्या ह्या लेखी. आणि भक्ती जे आहे ना, हे कायम स्वतंत्र आहे. त्याच्यामुळं सगळ्या भक्तीपर श्रुती झाल्या सासू. सासू ही कायम स्वतंत्र असते की नाही? मी हे सगळं का सांगितलं तुम्हाला माहिती आहे? ह्या गोपिका नेमक्या कोण होत्या हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्या काही सामान्य स्त्रिया नव्हत्या. त्या गायी कोण होत्या? सगळे ऋषी गायी म्हणून आले होते, सगळ्या देवता गोपाल म्हणून आलेले होते. तिथं आले, भगवंतांनी सांगितलं घरी जा, यांनी सांगितलं जाणार नाही. मग भगवंतांनी त्यांचं ते सगळा निर्धार बघितला आणि मग त्यांच्यासोबत भगवंतांनी रासलीला करण्यासाठी प्रारंभ केला. सुंदर अशा प्रकारे रासलीला सुरू झाली. परंतु अचानक भगवंतांनी प्रत्येक गोपिकेसोबत वेगवेगळं रूप घेतलेलं होतं, पण त्या गोपिकेंना गर्व झाला. काय माहितीये? एवढा त्रैलोक्याचा नायक असणारा सगळ्यांना सोडून आमच्यासोबत इथं आलाय, आमच्यासोबत खेळतोय. गर्व झाला. तासाम तत्सौभगमदम वीक्षमानंच केशवः प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतरधीयत. ज्या वेळेस भगवंतांच्या लक्षात आलं यांना आता गर्व झालाय, भगवंताने ठरवलं आता इथं राहायचं नाही, अदृश्य झाले. तत्रैवांतरधीयत. भगवंताला सगळं सहन होईल, पण तीळ मात्र होय जरी अभिमान, मेरू तो समान भार देवा. गर्व जमत नाही.
भगवंताला गर्व आहे बरं, भगवंताला एक गर्व आहे, पण भगवंताला जमत नाही. काय माहितीये, हा माझा भक्त आहे याचा भगवंताला गर्व आहे, पण त्या भक्ताला झालेला गर्व मात्र भगवंताला सहन होत नाही. कधीच नाही. असं म्हणतात की तुम्हाला मी व्यवहारातलं एक साधं उदाहरण असं सांगतो. आपल्याला परमार्थामध्ये आड येणारं कोण आहे? ममता, अहंता आणि वासना. अहंता, ममता, वासना तीन जर आले तर भगवंत गेला. असं म्हणतात की त्या एक 4 तरुण पोरं होते 30-30 वर्षाचे. त्यांनी असं ठरवलं की काहीतरी उद्योग केला पाहिजे, बिझनेस केला पाहिजे, पैसे वाढले पाहिजेत. काय करावं? एक कापसाचा कारखाना टाकला, मोठा कापसाचा उद्योग सुरू केला. हळूहळू हळू तो उद्योग एवढा वाढला, छान वाढू लागला. ते एक दिवशी असं त्यांच्या लक्षात आलं, भरपूर कापूस आपण गोदाम तयार केलेला आहे, त्या गोदामामध्ये भरपूर कापूस आहे, बरेच आपले सेवक पण आहेत लक्ष देण्यासाठी, पण कापसामुळं भरपूर गोदामामध्ये उंदरं झालेत. आपण काय करूयात, हे उंदरांना मारण्यासाठी एक मांजर पाळूत. एक मांजर आणायचं ठरवलं, पण चौघांनी सांगितलं मांजराला 4 पाय आहेत, प्रत्येक पायाचा एकेकाने खर्च उचलायचा. थोडक्यामध्ये 1/4 सगळ्यांनी खर्च घ्यायचा. काही झाले खर्च करायचं. मांजर आजारी पडलं, एका वेळेस तू असं सगळ्यांनी वाटून घ्यायचं. चांगलं आहे बघ, 1 पाय तुझा, 1 पाय तुझा, 1 पाय माझा, 1 पाय. चौघांचे झाले 4 पाय. हळू 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 मांजर ते उंदर खाऊ लागलं. उंदीर संपून गेले. आता उंदीर संपल्यावर मांजराला भूक लागू लागली. आता काय करावं? त्या मांजराने काय केलं, काहीतरी बघावं दुसरीकडे मिळतंय का. आणि नेमकं एक उंदीर तिला दिसलं, त्या मांजरीला. त्या उंदरावर झडप टाकणार तेवढ्यात ते उंदीर गेलं सुटून, आणि नेमकं त्या मांजरेचा 1 पाय फ्रॅक्चर झाला. सगळे आता मला सांगा, पाय फ्रॅक्चर झाला म्हणलं तिला बरं नीट करायला पाहिजे ना. ती चौघांना बोलवलं, आले, बघितलं. अरे तो मागचा 3रा पाय कोणाचा आहे? तो फ्रॅक्चर झालेला कोणाच्या वाट्याचा आहे? हे माझ्या वाट्याचा आहे. असं आहे? मग चल तुझा ह्याचा खर्च तुझं बघ. हा पाय तुझा आहे ना, तू बघ. ठीक आहे. ह्यालाही वेळ नव्हता. यांनी तात्पुरतं काहीतरी चेंदूक काहीतरी बांधलं तात्पुरतं. नंतर बघूत म्हणे, करूत नेऊत हॉस्पिटलमध्ये, काही करूत. काम करू लागले. ह्याला अजून भूक लागली. ते उंदीर तर सुटून गेलेलं. शिने काय केलं, मांजरीने स्वयंपाकघरात गेली दूध प्यायला. दूध पिताना तिथं अचानक ते सेवक आले. त्याने मारलं. आता हे पळून जाण्याच्या नादामध्ये ते दूध, आता चुलीवर ठेवलेलं दूध, ते आग्नीचा थोडा स्पर्श त्याच्या त्या चिंधीला झाला, मांजरेच्या पायाला बांधलेल्या. ती पेटलं. ती मांजर अजून घाबरली आणि पळत 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 जे थेट पळत गेली ते कापसाच्या गोदामात. आता पुढे काय झालं असेल त्याच्यासाठी प्रवचन देण्याची गरज आहे का सांगा? अख्खं गोदाम पेटलं. बातमी कळाली ह्यांना. सगळेजण आले आणि ते कळालं कसं पेटलं, काय झालं. म्हणजे त्या चिंदीला अग्नीचा स्पर्श झाला, ते कापड ह्याला ते असे पळत आले वगैरे वगैरे सगळं झालं.
हे चौघं होते ना, त्या तिघांनी सांगितलं, अरे ते तुझ्या तुझ्या वाट्याचा पाय होता ना, आता हे सगळं नुकसान तू भरून द्यायचं. त्यांनी सांगितलं, मी एकटा का भरून देऊ, एवढं नुकसान थोडं आहे का, मी देत नाही म्हणे. म्हणे का देत नाही, तुझ्या पायाचा हे वाट्याचा पाय द्यायला पाहिजे तू. म्हणे देत नाही. कोर्टात जाऊ आम्ही. म्हणे जा. कोर्टात गेले भांडणं. न्यायाधीशाला बोलवलं. बघा ना म्हणे, तुमच्या असं असं घडलं, याच्या पायाचा ह्याचा पाय होता आणि चिंधी ह्यानीच बांधली होती, ते पेटलं, सगळं आमचं गोदाम जळून गेलं, कळू नये का, हे खर्च कोणी द्यावा, ह्याने द्यायला पाहिजे. न्यायाधीशाने सांगितलं बरोबर आहे, पण निकाल उद्या देतो म्हणले, आज घरी जा. घरी गेले. पुढच्या दिवशी परत आले कोर्टात. सांगा आता निकाल कोणी द्यायचा, कसा द्यायचा. न्यायाधीशाने सांगितलं, एक मिनिट, मला एक सांगा, ह्याच्या वाट्याचा पायाला ते चिंधी बांधलेली होती. म्हणे हो. याच्या वाटेचा पाय फ्रॅक्चर झालेला होता. म्हणे हो. याच्या पायाला बांधलेली ते चिंधी पेटली. म्हणे हो. मग ते पेटता पाय घेऊन ते मांजर गेलं त्या ह्याच्यामध्ये गोदामात. म्हणे हो. ते गोदाम सगळं जळलं. म्हणे हो. मग तुमचं म्हणणं असं आहे की आता ह्याने खर्च द्यायला पाहिजे. म्हणे हो. आता मला एक सांगा, ज्या पायाला चिंधी बांधलेली होती, माझा साधा प्रश्न आहे म्हणे, न्यायाधीशांनी विचारलं, ह्याच्या वाटेचा पाय फ्रॅक्चर झालेला होता ना. म्हणे हो. मग त्या फ्रॅक्चर झालेल्या पायाला चालता येत होतं का. फ्रॅक्चर झालेल्या पायाला म्हणे येत नव्हतं. येत नव्हतं ना. आता मला एक सांगा, त्या कापसाच्या गोदामापर्यंत ह्या मांजराला नेलं कोणी, उरलेल्या 3 पायांनी ना. मग खर्च कोणी द्यायला पाहिजे. हे मांजर, ते चिंधी, हे कापड, ते गोदाम, हे कोणी ना, हे सगळं आपण आहेत. हे दुसरे 3 पाय कुठले आहेत, ते तुटका जो पाय आहे ना, ते जीवदशा आहे आपली. त्याला बंधनात कोण पाडतं, त्याला जाता येत नाही बंधन. हे अहंता, ममता आणि वासना, हे 3 पाय त्याला तिकडे घातकतेकडे घेऊन जातात. गोपिकेंचं असंच झालं. सगळं चांगलं होतं, भगवंत सोबत होते, पण गर्व झाला. असं वर्णन आहे, शुकाचार्य जेव्हा जनक राजाकडे शिक्षण घेऊन घरी जाऊ लागले, जनक राजांना शुकाचार्यांनी विचारलं, दक्षिणा काय देऊ सांगा, गुरुदक्षिणा. जनक राजांनी काय सांगावं. शुकाचार्य, तुम्ही एक काम करा, मला गुरुदक्षिणा एकच द्या. म्हणे काय. तुमच्याकडे जी निरुपयोगी वस्तू आहे ती मला द्यान जा. निरुपयोगी. ह्यांनी विचार केला, माझ्याकडे निरुपयोगी काय आहे, काय आहे, काय आहे. आणि मग त्यांच्या लक्षात असं आलं की माझ्याकडचा जो गर्व आहे तो निरुपयोगी आहे. गुरुजींना सांगितलं, जनकाला सांगितलं, आजपासून हा गर्व तुम्हाला. मी चाललो तसा. जीवनातली सगळ्यात निरुपयोगी वस्तू म्हणजे अभिमान आहे. पण सगळ्या गोपिका त्यांच्याच आहारी गेल्या. गर्व झाला, एवढा परमात्मा आमच्यासोबत खेळतो, भगवंत तिथंच अंतर्धान झाले. मग मात्र सगळीकडे हुडकू लागल्या. झाडांना विचारतायत, दृष्टो वह कश्चिद अश्वत्थ प्लक्षण न्यघ्रोदो मनः. काय रे वडा, पिंपळा, पाहिलं का आमच्या देवाला कुठं. आता ते उत्तर देतील होय, नाही. इकडं हुडक, तिकडं हुडक. बऱ्याच जणांना सगळीकडे चौकशी केली, कुठं दिसले नाहीत. आणि मग शेवटी कंटाळून थकले. आता मात्र त्यांच्या लक्षात आलं, देव असा मिळत नाही. आणि मग ते ज्या बोलायला सुरुवात करतात ते म्हणजे गोपीगीत आहे. जयति ते धिकम जन्मना व्रजः श्रयते इंदिरा शश्वदत्रयी दैत दृश्यताम दीक्षुतावकाः त्वयि धृता सवाः त्वां विचिन्वते. देवा, आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्हाला विचारतो,
त्वाम विचिन्वते, आम्ही तुम्हाला हुडकतोय. कसं हुडकतोय? त्यांनी एक विशेषण दिलं, त्वयी धृतासवाहा. आसू म्हणजे प्राण, आमचे सगळे प्राण आम्ही तुम्हाला आधीच अर्पण केलेले आहेत. आता त्यांना आठवतंय देवाने आम्हाला कुठं कुठं रक्षण केलं, आमचं कुठं कुठं. बघा बरं, विषजलाप्ययात, यमुनेचं पाणी विषारी झालं होतं, कोणी वाचवलं? म्हणजे तुम्ही वाचवलं. व्याल राक्षसात, मोठे मोठे तो आजगर आला होता, तुम्ही वाचवलं. वर्ष मारुतात, एवढं ते वर्षा होऊ लागली, पाऊस पडू लागला, वारं सुटलं होतं, कोणी वाचवलं? तुम्ही वाचवलं. वैद्युतानलात, वणवा पेटला होता, तुम्ही अग्निप्राशन केला, तुम्ही वाचवलं. रक्षिता मुहुः, वारंवार तुम्ही रक्षण केलं. बरं, तुम्हाला असं वाटतंय का देवा की तुम्ही फक्त त्या एकट्या यशोदेचा मुलगा आहे? असं वाटत असेल तर तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मदृक. तुम्ही एकटा तिचा मुलगा नाहीयेत, मग म्हणजे सगळ्या प्राण्यांच्या अंतरात, हृदयामध्ये राहणारे तुम्ही आहेत. भगवंताची स्तुती केली आणि मग भगवंत त्यांचा तो भाव बघितला. म्हणजे आता यांचं अंतःकरण शुद्ध झालंय, आता यांचं मन शुद्ध झालंय, आता या पवित्र अंतःकरणाच्या झाल्यात, आता समोर यायला हरकत नाही. आणि मग भगवंत तिथं आले, त्या गोपिकेंच्या समोर येऊन त्यांचं सगळं दुःख दूर केलं. आणि दुःख दूर केल्यानंतर मग मात्र मोठ्या आनंदाने भगवंताने त्यांच्यासोबत रासलीला केली. सकाळ झाली, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. असं म्हणतात, हे रासलीलेचं वर्णन जो कोणी ऐकेल त्याला शेवटी भगवंताच्या परमपदाची प्राप्ती होते. रासलीलेचे 5 अध्याय आहेत, रास पंचाध्यायी. परीक्षितांनी हे सगळं ऐकलं. परीक्षित म्हणाला, देवा मला एक सांगा. ऋषींना, शुकाचार्यांना विचारलं, म्हणे आज 6वा दिवस आहे, त्यातल्या त्यात 6व्या दिवसाचा पहिल्या सत्राची वेळ संपली, तुम्ही अजून कंसालाही मारलं नाही, देवाचंही लग्न केलं नाही, काय भानगड आहे म्हणले. शुकाचार्यांनी सांगितलं, कंसाला मरायला फार वेळ लागत नाही, तू थांब, घाई करू नको. म्हणे तुला मी त्या कंसाला कसं मारलं ते पण सांगतो. त्या भगवंताला आणण्यासाठी कोण गेलं गोकुळात, वृंदावनात, ते पण सांगतो. ते इकडं कसे आले, त्या ह्याला कंसाला कसं मारलं, त्याच्यानंतर कृष्णाचे कसे लग्न झाले, हे सगळं सांगतो. परंतु एका ब्रेक नंतर. गोपाल कृष्ण भगवान की जय.